नमस्कार, मी संजय पाटील काळावाघे. मी माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत करीत आहे. दररोज एक व्हिडिओ आपण टाकत असतो. संतांचा एखादा अभंग आणि त्याचे विश्लेषण अशा प्रकारचा आपण कित्येक दिवसापासून व्हिडिओ टाकत आहोत. आपल्या गावामध्ये उत्सव सप्तमा हरिनाम सप्ताह होणार आहे. तुकाराम महाराजांचं वैकुंठगमन या पर्वावर गेले 50 वर्षापासून हा सप्ताह होत आहे. यामध्ये हरिकीर्तन, हरिपाठ, काकडा, गाथ्यावरचं भजन आणि रामकथा वगैरे अनेक कार्यक्रम होतात. तर तुकाराम महाराजांचे अनेक अभंग आहेत. त्यापैकी हरिपाठाच्या शेवटी म्हटला जाणारा जो अभंग आहे त्याचं विश्लेषण आपण काल केलेलं आहे. परंतु आज त्यांची छाप तुकाराम महाराजांच्या मागून तुका म्हणे सोपे आहे सर्वावनी, शहाणा तो धोने येतो हे इथे. न लागती सायास जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायण. तुकाराम महाराजांचं म्हणणं असं आहे की सगळ्यात सोपं साधन आहे नामसंकीर्तन. आणि नामसंकीर्तनाची गोडी लागली तर ती गोडी तृप्तीमध्ये, म्हणजे धनी म्हणजे तृप्ती, त्याचं अंतःकरण तृप्त होतं आणि परमात्मा त्याची प्राप्ती होते. म्हणजे एवढं साधन सोपं आहे. तर त्याच्यासाठी वनांतरात जाण्यासाठी वनात जाऊन तपश्चर्या वगैरे करण्याचं काही काम नाही, यज्ञयाग करण्याचं काही काम नाही. म्हणून हे साधन सोपं आहे. आणि रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा हा मंत्र जपावा सर्व काळ, झालं सोपं. म्हणून तुकाराम महाराजांनी आपल्याला सोपे साधनं सांगितलेली आहेत. प्राकृत भाषा हीच सोपी करून नाथांनीसुद्धा भागवत रचलेलं आहे. आणि इकडे भागवद्गीता ही संस्कृतमधून प्राकृतमध्ये आणण्याचं काम ज्ञानदेवानी केलेलं आहे. आणि वेदाचा अर्थ हा सोपा करून तुकाराम महाराजांनी सांगितलेला आहे. एवढं संत महंतांनी आपल्यावर उपकार करून ठेवलेले आहेत, तरी आपण संत महंतांचं चरित्र वाचावं, त्यांचा साहित्याचा अभ्यास करावा. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय.